नारायणं देवं सर्वाधारमनुपमं सर्वज्ञं सर्वशक्तिं च सर्वदोषविवर्जितं जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्म विज्ञान वैराग्य परमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थ भगवत्पादान् वन्दे निरन्तरं भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम् श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः श्रीमत्सुधीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः श्रीमत्संयमीन्द्रतीर्थगुरुभ्यो नमः हरिः ओम स्वस्त्यस्तु अशेष सन्मंगलानि सन्तु विशेष जानो परमात्मा प्रादुर्भाव जल परमात्मान यतना कशी टका वसुदेवान जायत देविकीन जायत खंची रीतीरी अनुसंधान भरित जावनो त्या परमात्मा पळेला म्हणल विषयी आम्ही समजून घेतले तदनंतर थई परमात्मा तक सांगता हांव तुमकां अनुग्रह करच्या कारण कसं जालें म्हणून सांगलें रे तुम्ही मेगेले प्रार्थना केलेली कसं जालें उपेंद्राल अवतार देतना कशी पळयलेली की कशी लालन पालन इत्यादी केलेली की तसं एक सौभाग्य आमकां जाव का म्हणलें अपास जाव का म्हणलें एक प्रार्थनेक तुम्ही निमगेलेल्याक हांव अपास तुमगेलो हांतू जन्म आयलो तुमकाची अपास तें आवस बाप्स जावं तसं एक सौभाग्य दिलेलं ह्या मात्र नाही हाजे नंतर तुम्ही कसं करता म्हणून सांगले रे तुम्ही ओरनू नंदालय तुगेल्याची भाव लेखतो तशी त्या नंदालय घरांत ओरन म्हाका दवरका थंय कोणू थंय एक योगमाय थंय जन्म आयल्या तिका हंगाण सोडका परमात्मान तितले आदेश केला आदेश करतना परमात्माला आदेश मलगड्याला आदेश कसं असल्या रे ओम म्हणगा कसं असल्यार स्वीकार करक कशी स्वीकार करका म्हणटा जायत परमात्मान सांगिल्ल्या कोप्पलो जे कोरका कशी हाताक निगडस हाताक पुरे गालका जलल तसल बेल इत्यादी घाल्या जावच्याक खंयकी सुतिकाग्रहांत म्हळ्यार कारागृहांत आसा थंय कोणू नंदाल खंयची मथुरा पట్టणा पर्यंत वचूंक ताण तशें जाल्यार हें पुरे कशें करचें म्हळ्यार तसलें एक हें ना जाल्यार परमात्मान सांगला हांव पांय दवरका म्हळ्यार तितलेच अशीची आलोचना केलेली जाल्यार खंय वसुदेवान ओप्पूक आशिल्लें हांव होंगस तुका ओन सोडचें म्हळ्यार कसो हें ताजे बदला एक काम करया तशें तुजें तशी बलरामाला हाजे वेळार तूं कसं केलें तूं होंग आशिल्लें गर्भ सोड ते योग माये सांगून सीधा वन ताण राबयलें कसले हांकां कसलें गोत्तू ना केव्हाय परमात्माला तो करया तशें न्हू तांतू कसं जालें पळया करचें व्हड विशय न्ही जाल्यार परमात्मा चर्य कशें आसता म्हूण सांगल्यार एक कसलें एक जाव का जाल्यार ताका अनंत जीवराशिंगेल पुण्य तेचं संपादन जावं का परमात्मान कसले एक कोरका म्हणना अशी बैशील कड्यानाची सर्व सर्जन करयात अपास अवतार घेऊ का म्हणना ताण ते मनाले कुणू कमसाल संहार जाव का म्हण इच्छा केल्या पूर केदारनाथ तागेल कसं जाल्यार तागेल शुष्कायुश जावन तो पतन घेता अपास ताण अवतार घेऊ का म्हणना अपास ताण असल पुरे क्रीड कोरका म्हणना जाल्यार खंयच्याक करतो कसल्याक परमात्मान अवतार येऊ का कसल्या परमात्मान असल पुरे करो का म्हणून सांगले रे विशेष जावन जीवाल साधन जाव परमात्मान तरी थंयचे साक्षात चमकले ते मध्ये वसुदेवाक जायत शेषाक जायत हांक कोणाकय यमुनाक जायत कसले रितीन तांगेले एक खंयची एक जीवनाचे एक साधन तांक करचे तसले एक अवकाश मेळना म्हणले एक सदुद्देशान करतना
तो परमात्मा सांगता तू ते वर काम परमात्मा आदेशाना वसुदेव कसं करता परमात्मा एक बुट्टे घालतके बुट्टे घालून उबारच्या वत्ता हात यंत्रा केला हाता आशिल बेल पुरे तो गुन्निसोन पडला परमात्मा दिकड प्रवृत्त जत जल्यार आमकां खंयची बंधन राखपा संसार बंधनाची खंयची त्या परमात्मा दिकड जमकल्यार त्या संसार बंधनाची वत्तकी तशें आसतना हाता बांदलेलं खंयची लोखंडा बंधन कसं हे लोह बंधन तसल परमात्मा लेख हज्जेन करतना भक्ती श्रद्धान्वित करून त्या परमात्माक उबारो वतना तेदना तागेल हाता आशिल बंधन गेले अपास ते परमात्माक उबार न्याय करता सुरवेकाची परमात्मा जन्मा येवका जाल्यारीची ते येशील द्वारपाल तांकां पुरे मूर्छा अवस्था पळया कोणाक कसं पुण्य स तांकां त्या मात्र जाता द्वारपाल जावच्याक बदल सांगले परमात्मा प्रादुर्भाव जेवच कडेन 10 फीटय दूर नाच जाल्यारी त्या समयाचेर तांकां परमात्मा दर्शना जाय परमात्मा प्रादुर्भाव जेवत दोकून ताण ते पावन आपास योग मायेने उठते द्वारपालांक तांगेल यांची ना अंगार तांकां लक्ष ना तशी एक म्हणटा मूर्छावस्थेर पडलेच असल एक दौर्भाग्य तांगेल तांगे असुरवंशा आशिल्ले दुखुनूची तसल एक दौर्भाग्य द्वारपाल मूर्छेलेच एक हेज्जी काढता ते वतना हाजे कारग्रह बंधन इत्यादी दूर जाला भायर वतना परमात्मा आपळयतान भारी संतोष घे देवतान तशी पुष्पवृष्टीशे पुरे जनान पावसू इत्यादी घेवच्या सूर जाता पावस येवच्या सूर जातन कसं करता म्हणून सांगले रे तेदना शेषाक आनीक एक होडये कसले मिग्गेल देवाल वेग हांव केन्नाय छत्र चाय दिवं ताका हांव छत्र रुपार राबून हांव तागेल सेव करचें तसल मिगेल देवा वयरी वयल्यान खंयचे एक रितीरी ताका उद्दा हें जाता पावस पडटा आसा ताक कसले ताजेन कसले हानी ना आमकां कसं येता आमकां पावसा भितर राबले रे आमी तिमटाची हें करूं येता म्हणून जे ताक कसले आसता ताजेन तो सांगता तुमी हें आयकताच कसले समुद्रा भितर प्रवेश करता मिगेल एक रोम काय वल्ली जायनाश हा भायर येवन दाखयता म्हूण सांगून रो सत्यभामेल एक संवाद करता तो परमात्मा सांगता तशें आसतना सगळे समुद्रा भितर रिगले रीत खंयचे रितीर वल्ली जायना जाल्यार खाली पावसान ताणें वल्ली येवचें म्हळ्यार विशय आसता ना जाल्यारी त्या परमात्माक दिवका जाल्यार तसं आमगेलें कर्तव्य ताका खंयचे एक जावका म्हूण घेवचें न्हय ताका आमी दिवका जाल्यार आमगेलें कर्तव्य म्हळ्यार रितीर तो शेषू कसं करता म्हूण सांगरी तागेले फणी दवरून त्या वसुदेवाल म्हापशे वता एक रितीर छत्र निर्माण जावन वता हंचाण उद्दा पावस भरता आसतना यमुनेल वेग वाडतके यमुनेल वेग वाडतना तांतू विशेष जावन कसो आसता म्हूण सांगल्यार फेण निर्माण जावचें आसता यमुनेले खंयची रभस इत्यादी चड आसतना खंयची एक नैंतू रभस चड जातना तांतू वयरी धवी फेण निर्माण जाता तशी यमुनेलांतू धव फेण निर्माण जाता आशिल्ली पुराण कसा बाये म्हणले कोगा तेदना व्याख्यानकार सांगताच हे विंगड काय नाही की यमुना इतले दिसू म्हाका हांगा पुरे जन येवन अनिश्ट असुर पुरे नाता आशिल्ल्याची आतां मिगेल देव येयलो म्हूण सांगून हांसता आसतना तिगेल दांत दिसता आशिल्ली तशी तसल एक रितीरी तिगेल हांस आशिल्ली की तसल ते फेणू म्हळ्यार तंत आशिल्ली त्या धवसाणी म्हूण सांगल्यार तिगेल दांता धवसाणी तसल ते धवसाण दाखोवन ती मिगेल देव येयलो आनी म्हाका कोणेक हांगा असुर ना हो भूभार हरण ना इतली म्हूण सांगून त्या मात्र जाल्यार तदनंतर ती कानेक एक हें कसं तारतम्यार काढताना गंगा अत्यंत उत्तम तदनंतर यमुनेत कसं का म्हूण निमगिले रे ते गंग कसं येयल्या म्हूण सांगले रे त्या परमात्मा चरणारविंदा दाखोवन तेगेले पादोदक तेंची भागवतांतूय येता कसं परमात्मान त्रिविक्रमावतार घेतात हे सगळे जगत्याक कशें म्हूण सांगले रे हें ब्रह्मांड जाल्यार ह्या ब्रह्मांडा भायर 50 कोटी विस्तीर्ण जावन आशिल्लें तसलें एक पार्थिव आवरण पृथ्वी आवरण म्हणटाच सगळेची ब्रह्मांड जातरी कंप्लीट जावन एक पृथ्वी आवरण त्या पृथ्वी आवरण नंतर जलावरण तदनंतर तेजोवरण तदनंतर वायुआवरण तदनंतर आकाशावरण अशी पंचभूतमाचे खंयची आवरण त्या खंयची पृथ्वी आवरण त्या परमात्मान पाय उबारतना तागेल खंयची वामपाद अंगुष्ठ नख निर्भिन्न ऊर्ध्वांड घट त्यांची परमात्मा खंयची पायाचे अंगुष्ठाचे नांगटान ते खंयची 50 कोटी विस्तीर्ण जावन आशिल्लें तसलें ताची थिकनेस कितल्या म्हूण सांगल्यार 50 कोटी विस्तीर्ण 50 crores योजना
योजना म्हणून सांगल्यार एक योजनेक 8, 10, 12 किलोमीटर आल्याकच तशी 50 crores इंटू 8 ये म्हणून लेखल्यार त्या खाली परमात्माला एक नंगटा हज्जे ना त्या भेत्त काही तसल त्या परमात्माल्या तेदन भेत्ताना थंय कसं करता म्हणून सांगले रे त्या पृथ्वी आवरणा भायर असेल तसल्या शुद्ध जलावरण त्या जलावरणादकून उद्दा भितर येवचा सूर्य जाता थंयची ब्रह्मकमंडलादून तो ब्रह्म तागेल पादपूज करता त्या पादपूज केलेलं त्या उद्दाक तो गोपोण मेरू पर्वतार पोणू थंय मानधनादि पर्वतार पोणू थंय भारत देशांत येवन थंय अलकनंदा भद्रा नंदा म्हणल तसल 4 हाजेरी ती गंगावतरण जत्ता म्हणल तसल एक विषय अंगाची भागवतात सांगिले तशी त्या भागवतान तो सांगिल रीतीत ती गंगेक प्रामुख्यत कसल्या म्हणून सांगले रे त्या परमात्मा चरणारविंद लागील दुखून त्या हरिपादोद्भवा गंगा तसल परमात्मा चरणारविंदा दुखून जलल गंगती तशान ती चड प्रामुख्यता म्हणताना आत्मक मेळ्ळल चान्स म्हणत यमून तशी कसं करू का म्हणून सांगले रे ह्या परमात्माला पय्या लागलेर म्हाका जलरी कसल्या योग्य जावन आशिल्लें तसल पावित्र्य मेळटा म्हाका जलर योग्य जावन आशिल्लें तसल त्या परमात्माला सन्निधान मेळटा तागेल पय्या धुळी तरी म्हाका लागता वय जाल्यार हाज्या भशेन व्हड सौभाग्य म्हाका कसं आसा अशी रीती ती अपास 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 चड जाता काय परमात्मा सर्वज्ञ कळता कसं करू का म्हणून सांगतना तागेल सन पाय एक जाल्लल चरडाल पाय कितलो व्हड आसता म्हणून कळता तुका तसलेची तांबडे 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 योग्य जावन आशिल्लें तसल पाय एक 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 बोट्ट म्हणून सांगले रे सन सन दाळिंबे बीशे तसल एक चंद मणेन बांदिल्लो तसल एक 5 बोट घेवन ते एक समची चंद जावन आशिल्लें तसले तांबडे जावन आशिल्लें तसले मनोहर जावन आशिल्लें तसल त्या पाय त्या गुट्टे दुखून भायर काडून ते यमुना स्पर्श करता ताजेन यमुनाल पावित्र्य तिका पावन्यता तिगेल खंयची प्रवाहाची इतली काल आशिल्ले ते पुरे सार्थक मेळ रितीन ती वय जाल्यार वाट सोडून दिवन तो परमात्मो कसं करता वसुदेवाल मात्यारा बैसून थंय येवन पावता थंय येवन नंदाक सांगता पण अशी घटन जाल्या अशेशी परमात्मान आदेश केल्या तश जावन तुगेल खंयची जलल तसल चेल्ले चेरडू ती म्हाका दी हांव हें तुगेले दिता तूं योग्य रितीन ताका हें पळय म्हणटना तो नंदे जाल्यार सांगता की तुगेल भाव हांव भावंड म्हणटना सुखांत कशी आमी ओट्ट आसता की तशी दुख्खांत आमी ओट्ट सुगा तू कसले भिव का म्हणना मिगेल कर्तव्य हें तू तुगेले सहजन चेडवाल बैल दिल्या आज सात्ता चित्तना हांव तू स दितना हांव एकपणी दिवचा ना जिवा तुगेल घोस्कर तशें जावन आत देवकील प्रसव जावन एक स्त्री चेडू जल्लल आसा त्या स्त्रीक हांव तुका दिता तूं योग्य रितीरी हें परमात्मा अंग धवरी म्हूण सांगून तो नंदाक हे जल्लरी सांगून ते योगमाये घेवन अपास कारागृहा येवका कारागृहा येतना कूड कशें जावन आशिल्ले त्यांचे अपास बागेल बंद जावन अपास थंय जावका जल्लल तसल कीड इत्यादीक पडटा अपास हाताक बंधन इत्यादीक जाता अपास अंग जाता अंग येतना तांकां मुर्चावस्थेर आशिल्ले तसल द्वारपाल तांकां जागरण जाता जागरण जातना तांणी पळयताची हो ओंगा प्रसव जाला आमी आनीक सांगनी आत्त जल्लल मात्र दिसता म्हूण सांगून तांणी कशें करतात शीदा कमसाले धांवताच शीदा कमसाले धांवतना ती वेळी जाल्यार कम्स येयी जाल्यार थंय नको शीदा भायर सोरून येता भायर सोरून येवन थंय पळयतना कसो येता थंय स्त्री चरड चेल्ले चरडान मिगेल आमकां मरण कसलें म्हणाल तसल चिंतन येता जळेरी वाडणे ही गेल अष्टमा गर्भान करतना म्हाका मरण म्हणाल रितीर सांगेल रितीर तशें हांव न्हू हाडटा गर्भ म्हणून मात सांगला पुरुश स्त्री म्हणाल कसले सांगनी तशें हांव यांची म्हूण सांगून त्या चरडा उबार न्हू ताणें हें संहार करच्या वचुका उबारतना वैर दुखुनोची सा तदस्तात् समुप्लत्य सद्यो देवी आंबरम गता त्या दनाची त्या क्षणारीची आकाशाक वचून त्या चरड रब्बून तिगेल खंयची ती माया योग माया तिगेल अस्त्र शस्त्र इत्यादी सर्व धारण कोण रबल्या आनी अदृश्यता अनुजो विष्णोः सायुधा महाभुजा दिव्य सृग अंबर लेप रत्न आभरण भूषिता तिगेल कशी असती म्हूण सांगले रे तिगेल नाना रितीर आयुध धरल्या योग्य जावन दिव्य जावन आशिल्लो तसल माळा सृग म्हूण सांगले फुलां माळ इत्यादी घाल्या तशीची अंबर योग्य जावन आशिल्लो तसले वस्त्र इत्यादी धारण केल्या जावका जल्लल तसले लेपनादि गंधादि आलेपनादि घेतला तदनंतर रत्न आभरण इत्यादी भूषित जावन ती राबल्या
तांतू कसं पुरे आयुध म्हणून सांगले रे धनुशूल ईशू चर्मासी शंख चक्र गदाधरा नाना रीतीरे आयुध इत्यादी धरला सिद्ध चरण गंधर्वैरप्सरेर किन्नरेर्वर्गैः अपहृतोर बलाभिः स्तूयमानेदम अब्रवीत तीन तशी रप्तना थई पूरे जन सिद्ध चरण गंधर्व यक्ष इत्यादी पूरे तिगेल खंची स्तोत्र करूक हें करूक थंय पूरे इलेची तांगेल पूरे तांणी स्तोत्र करता आसची तिगेल आराधन करता आसची आराधन करतना ही कमसाक उद्देश करून ती सांगता किं मया हतया मंद जातक खलु तवांतकृत यत्र क्वचित पूर्वशत्रुः माहिंसी कृपणामृत मक्क मान तू कसं जावचास तुक कोणकी संहार करू येईल तसल तो परमात्मस तो तुगेल जाला तागेल प्रादुर्भाव जाला तस जावन किमया हतया मंद मक्क मारन तू कसं जावचास जातः खलु तवांतकृत तुगेल कोणकी अंतकृत तुगेल कोणकी संहार करचा येईल तसल तो परमात्मस ताणी जन्मा येऊन जाला तो तुका संहार करताची यत्र कुत्रचित पूर्वशत्रुः माहिंसी कृपणमृथा तुका नुस्तीची कोणकी पूर्वशत्रू यो म्हाका येता म्हूण सांगून वचूं नाका आनीकय जाल्यार सुदार सुजाक तुका अवकाश आसा तो आयला आतां ते जाल्यार चान कर्म करून हें करी तुगे कोणाकी जो भात दिवचे हें करचें आनी करूं वचूं नाका म्हूण ती सांगून बोधन कोर न्हू इति प्रभाष्यतं देवी माया भगवती भुवी बहुमानमतिक्येषु बहुनाम बहुभुवः तिका तसल इत्यादी उपदेश करतना तन्नी जलरी यक्षचरण आदि जलरी तिके स्तोत्र करतना नाना रीतीन नावाना इत्यादी तिके स्तोत्र करता आशिल्लेची अहो भगिन्यो मया भाम मया तं बत पाप्मना पुरुषादैव अभ्येति बहवो हिंसिता सुताः कदना कंसाक मस्तेक बेजार जत गई बेजार जावन बहिणीला सांगत गई अयो कसले हांव हें अनर्थ केलें हांव अशी करून नज्ज शिलमू नुस्तीच हांव तुगेल चेडवा मान काडल्या आतां पळय तुगेल चेल्ली जावन येयली ती आतां हें करतना ती येवन सांगता कसल्या म्हूण सांगलें रे तुगेल कोणकी अंत करूं आसत ताण जन्मा येवन गेला खंय विंगड कडेन म्हूण सांगलें इतले हांव प्रयास केलेलो व्यर्थ जाले इतलें तुका दुख्ख दिलेलें व्यर्थ जालें इतलें हांव दुख्ख भोगिल्लें व्यर्थ जालें आमगेल्यान तूं मध्य हें म्हणटा एक होड हें जालें हांव आयकलेलें कसलें म्हूण सांगलें रे खाली मनुष्य फट्टी मारता अशें म्हूण आयकलेलें दैवमप्यनृतं वक्ति नमर्त्या एव केवलम आमगेल मिगेल एक हक्क पळयतना आकाशवाणी इले दैववाणी इली तूं हिगे अष्टमगर्भान तुका मरणा म्हूण सांगून त्या देववाणी आजी फट्टी जाता खाली मनुष्य फट्टी मारता नाची देवता फट्टी मारता आसच हज्जान आमगेल खंयची देवता अल्वा क्या वैरावन दवरलें तसो विश्वासान करतना हांव तुगेलें की ह्या मठा दूर वाडोवन तुगेल सर्व चरणुआक हांव हनन केलेलें तूं म्हाका क्षम कोरका तूं म्हाका माफ करी म्हूण सांगून तो देवकीलेक सांगून देवकीक आनी वसुदेवाक खाली उतरान मात्र आनी आपास कसो करता म्हूण सांगलें रे थंयची तागेले हांतू ते दवरता आपास खंय बुंचाक इत्यादीक सोडूना कारागृह हांतूची हे कारागृह सोडून तागेल खंयची पట్టणांत आशिल्लो तसले कारागृह एक कुडांत बंद कर तुमकां पुरे ओंगा पळयता म्हणून रितीरी तो सांगता ताजे नंतर तागेल खंयची मंत्री वर्ग आले की तो उलयता पळय अशेश म्हणटासच निगेले अष्टमग्रह तिगेले अष्टमग्रह बाद करून म्हाका मरण म्हणून जालें आतां पळयतना ह्या रितीर हाका कसो कोरका म्हूण सांगतना तो कुमंत्री तो सांगता कसले होंगा पुरे ह्या देवतांक मूल कोण म्हूण सांगल्यार तो महाविष्णू त्या महाविष्णूक पुरे नमगून हांणी पुरे काम करचें हांगेल स्वसामर्थ्य म्हणाल कसलें ना तशें हांव न्हू ताका कसलें एक वायट करूं तूं पळोवका तो खंय आसता म्हूण सांगलें रे विप्रा गावाश्च वेदाश्च तपस् सत्यम दमः शमः श्रद्धा दया तितीक्षा च कृतवश्च हरेस्तनूः त्या परमात्मा शरीर म्हण खंयचें म्हूण सांगलें रे सर्व ब्राह्मण वर्ग त्या परमात्मा शरीर त्या ब्राह्मणान शीतळ दळताय ते परमात्माल वासस्थान आसता त्या ब्राह्मणाल खंयची तांगेल एक वर्णाश्रम त्या हनन कोरका तेदन कशें येता हांगेल परमात्माल अस्तित्व उण जाता धर्म उण जाता धर्म तरी चल्ले मात्र न परमात्मान अनुग्रह कोरका ते धर्म उण कोरका कशें कोरका ब्राह्मण उण कोरका हाजीक आमगे लोकान ते आमकां दिशी हेंच आमगेल खंयची वर्णाश्रमा सांगिल्लें तसलें हें आसा आचरण आसा हें पुरे करतना खंयची आमगेल ब्राह्मण्य संरक्षण कोरका म्हणटना तेदन पुरे सेक्युलरिजम अशें करचो वा तशें करचो वा
हे पुरे मागिरी विपरीत जावन पाषंडवाद आवत्तना तेदन तन्नी तंगेल रिलीजन वापूर तंगेल राइट्स कोण की आमगेल सनातन आसा ताणी तगेल ब्राह्मणी वापूर चावत वयजले तेदन ते राइट्स म्हणून जायना तेदन सेक्युलरिझम म्हणून जात कसलाक आमगेल परमात्मा का आचरण जाव का जाल्यार विप्राह सर्वेक परमात्मा शरीर परमात्मान असू का जाल्यार तक जाव का कसले म्हणून सांगले ब्राह्मण असल ब्राह्मण्य आजीक आमगेलान ते जाल्यार मस्त या ब्राह्मण्य च्युती इत्यादी दिसतास तदनंतर गावाह नेक्स्ट कसले गो गोसंतती खंय पुरे आसा थंय पुरे परमात्मा वासस्थान आसता तशें हांव न्हू गोसंतती हरण कोरका गोसंततीक बाद दिवत सर्व कार्य कोरका हे पुरे पळयतना कसा आजीक कसा काल चलता आसा हे काल नेमी कंसांनी खंय वच्चें न्ही म्हळ्यार तसलें दिसता गोसंतती हनन कोरका तेदन त्या परमात्मा खंयची एक वासस्थानाक हनन केलेशें येता त्या परमात्माक स्वरुपान नश्ट करूं जायना हे पुरे ताणी बांदल तसल ते विलावर आसा ताणी केल्लें तसल हे एक नियम आसा धर्म आसा हे धर्म हनन केल्यार ते परमात्मा हनन केलें म्हण कितें जाता तदनंतर वेदाक हनन कोरका वेदाध्ययन इत्यादी उणी कोण राबोवका योग्य जावन आशिल्लें तसल सर्व वेद इत्यादी फटी म्हूण सांगता कसलें तांचो तत्व ना म्हूण सांगता पाणा अर्थ जाता तें वेद ताजे बदला आमी भक्तीन श्रद्धान केलें कसलें जायना वा आपस ते वेद वाचून जेवका वा असल पुरे एक विचार मना हाडका तदनंतर तपश्चर्या खंयची रितीरी तपश्चर्यश्चानच तपश्चर्य म्हणटना नाना रितीरी व्रताचरणश्चा पुरो एकादशी आदी व्रतश्चा पुरो कसलेय एक दवरूनच हाजेन कसं बेनिफीट आसा आमगेल भित्त वयल्यान आमी शुद्ध असले जाल्यार आमी करता जाल्यार नवाळपण जायत हाजेन जायत कसस हे पळय बोगस खाली एक सांगिल्लें मात तशी तपश्चर्या खंयची हनन आसा ते तपश्चर्या हनन कोरगा तदनंतर सत्य हनन कोरगा खंय जाय जाल्यार फट्टी मार न्हू इत्यादी कोण व्यवहारा वांचो जाय जाल्यार तितली तूं फट्टी मार सत्य म्हणाल तसल्या सत्यास्तिक म्हणाल तसलश्चान जगत्यान दमः दमो इंद्रिय निग्रह आमगेल खंयची एक इंद्रियाक निग्रह चानच त्या खंयची जाय त्या स्वेच्छानुसार तुका कसं खाव का म्हणून दिसता त्या खावयेत नॉनव्हेज कसल्या खावचा नज त्यावेळी परमात्मान आमकां आहार न दिलेलो हें कसल्या करूं नज त्या कसल्या करूं नज आमगेल इंद्रिय हें पळोवचा नज त्या पळोवचा नज कसल्याक आमी कशी जाय तशी चलयेत आमगेल इंद्रिया कसं भोग जाय त्या विशया भोग दिवयेत अशी पुरे सांगून करतना तेदन धर्मा हानी जाता परमात्मा अस्तित्व नाश जाता क्षमः क्षमो मन्निष्ठता बुद्धी परमात्मा वयर आशिल्लो तसले विश्वास कसले एक दित्त म्हूण गेल्यार तो परमात्मा दिता म्हळ्यार तसले भावना येवच्या नज आमगेल पौरुशान करतना आमी संपादन केल्या पळय हक्का आनी कसले एक हें केल्यार हाजे नसकिना तो इतले वयर येयलो हागेल पौरुष हागेल एज्युकेशन हागेल खंयची स्थानमान गौरवान करतना यो वयर येयलो परमात्मा निमित्त न्ही म्हणल रितीरी परमात्मा वयर आशिल्लो तसलो विश्वास म्हूण कोरका श म्हूण कोरका श्रद्धा परमात्मान तो आस्तिक्य बुद्धी एकलस परमात्मा आमकां पुरेणा पळयतलो म्हणल तसले एक भावना ही पुरे जनालान तसले हीच श्रद्धा ही श्रद्धा नाश कोरका तशीची दया एकल्याक तूं वांचुका जाल्यार विंगडा मारनू वांचुका म्हणल रितीर तूं वयर येवका जाल्यार आनेकल्याक तो कुकोरनू वयर येवका म्हणल रितीर असल रितीर भावन उत्पन्न जाता वय जाल्यार त्या परमात्मा अस्तित्व खंयची एक अस्तित्व म्हणून सांगलें रे त्या परमात्मा क्रियाशक्ती पुरेणान परमात्मा तिकड प्रवृत्त जावची हें उणी जाता तदनंतर तितिक्षा तितिक्षा म्हळ्यार कसो लाय म्हणून सांगलें रे दोन एस्केप एक क्षमा एक तितिक्षा व्यत्यास आसतात क्षम म्हळ्यार कसो जाल्यार तितिक्षा म्हळ्यार कसो जाल्यार तितिक्षा म्हणून सांगलें रे मालगड्यान कसो जाल्यार चूक केल्यार तेदना तांकां क्षम केली म्हूण सांगची न्ही ताणें तितिक्षा केली म्हूण सांगतात तितिक्षा म्हळ्यार कसो जाल्यार म्हणून सांगलें रे सहिष्णुता सैसून घेवची मालगड्यान कसलें सांगल्या रे कसलें उलयलें रे तेदना तांकां माफ केल्या म्हणचे सांगचे न्ही हांव तांणी केल्ल्याक पुरे माफ केल्या इंग्लिशान येतना एक शब्द फॉरगिव म्हूण जाल्यार हांगा येतना तांचो शब्दा व्यत्यास येता तुमकां हे कळटा क्षम म्हणटना एकल्या भशेन होड जेवचे विशीं त्या मालगड्या येतना क्षम जायना तितिक्षा सहन करता तांकां पास तूं उतरां आनी करचें न्ही कसले रिएक्ट करचें न्ही नुत बैसून पेशन्स असले करतना तेदना तितिक्षा सुका
धाकल्यान कसले करतना तांगेले वयरी दयापूर्वक जावन आशिल्ले तसले सहिष्णू तसले ताका क्षमा म्हणटाच. तसले क्षमा तशीची तितिक्षा हें पुरे सुका ह्या नाश करप. ह्या नाश करता जाल्यार कसले कोणाकय खंयचे विशयार पेशन्स आसच्यानच. कसले उलयल्यार जस्ट खंयचे एक सान इन्स्टिंक्टारी जाल्यार तांणी तांगेले खंयचे हे आसा इरिटेट जावन सडन रिएक्शन्स दिवंक. तेदान कशें जाता आज एक पळयता सर्व आमगेले मना गोंदळ जायता. आमगेले खंयचे आशिल्ले तसले व्यवहारान गोंदळ जायता. आमगेले खंयचे एक जनाल मध्ये आशिल्ले तसले बांधव्य नाश जावच्या कारणां कसले म्हूण सांगल्यार सडन रिएक्शन्स. त्या मुमेंटार कसले उलोवचें त्या मुमेंटार उलयलें जाल्यार उतर वाडोवचें ताजे नंतर थंय कोणतें हें जावचें संबंद नाश जावचे. तितिक्षा क्षमा कितली उण जाल्या. हें उण जालें तितलेच आमगेले खंयचे एक संवसाराचे अंत आशिल्ले तसले बांधव्याचे हानी जाता आसता. तसले हानी जावका पुरे नाल ताज्यान कशें जाता शत्रुत्व वाडता. शत्रुत्व वाडतना खंय शत्रुत्व आसता थंय पुरे अपशब्द इत्यादी भरचे. तेदान ते परमात्मा वासस्थान ना. तशी तितिक्षा हान जावका. मागीर यज्ञ यागादी करचे तसले हें हान जावका. पोल्युशन म्हूण सांगचें ना नाना रितीरी हे पुरे अग्नी घालचे पशी कोणाक एक दुर्बळा दिल्ले चांग नवा. परमात्माक दूद अभिषेक करचे पशी खंयची एक दुर्बळा दिल्ले चांग नवा. अशी केल्यार परमात्मा संतोष जायनावा. हें पुरे कसल्या कोरका अशी कसल्या कोरका तशी कसल्या कोरका ताजी बरला चांग रितीन हें करया. आज एक मस्त जाणां नास्तीक आसच. नास्तीक कितली जाणां डोनेट करतात. आस्तिकांक गेले धर्म कार्या वेळार कितली सोशल आमी काम करताची. नास्तीक कितली जन डोनेट करताची कितली सोशलिस्टीक काम करता म्हूण आलोचन करा. हे खाली शब्दां मात्र हांक दिव येता तांक दिव येता कोणाकय दिवचे उद्देश ना. तशी ह्या परमात्मा हंतू परमात्माक हानी करता जाल्यार हांगेल मूल कोण तो महाविष्णू. त्या महाविष्णू खंयची अस्तित्वाची हलयल्यार तेदन कशें येता हांकां ऑटोमॅटिकली हो कोण म्हणाल तसो तो क्षीण शक्ती जाता. तुगेल अंतकृताक काण ना तुगेल कशील तसल सामर्थ्य तो वापरूं म्हूण सांगून तो कुमंत्री हाका आदेश करता. तो जेनाची तोवय जाल्यार कंसय जाल्यार ताका एकच आत उद्देश कसलो तो परमात्मा म्हाका कोणकी मारो येयला ताका हांव सोदून काडका म्हगेला अमरत्व जावका. तितलें न्ही तो कालनेमी म्हळ्यार कसो म्हूण सांगल्यार आमगेल्या मनान खंयची एक विशयाचेर आमकां खंयची एक चांग वाट दाखोवच्या कोण म्हूण सांगल्यार परमात्मा तशी जावन बरलेल पुरे देवता प्रेरण करता की तत्वाभिमानी देवता म्हणटाच. आमी परमात्मा विशय आयकताची ते श्रवणांत बैसून श्रवणाभिमानी देवता यमादी सर्व देवता आमकां संरक्षण करताच. अशी नाना आमी करता सत्कार मानतो प्रत्येक देवता तत्वाभिमानी देवता आमकां तांणी प्रयोजन तांणी ते नियमन करताच. अशीची आमी करता असत कार्याक आमी करता वायट कर्मान तूं हांगा पुरे तत्वाभिमान जावन आशिल्लो तसले असुर असत हांनी तांडून व्हरता की आमकां कसले एक वायट हें दाखोवका त्या दाखोवका म्हूण सांगल्यार तांणी व्हरताच. तशें जावन मलगड्यान सांगता केन्नाय सांगचें महाभारत तपास हांतूनी आमगेले भितरी एक महाभारत चलता. चांग आनी वायट म्हणाल तसले विशय भायर पळोवका म्हूण ना. राम आनी रावण म्हूण भायर पळोवका म्हूण ना. आमगेले भितरीच आसा. आमगेले भितर आशिल्ले तसले ते द्वंद्व हें वाट वापरका की त्या वाट वापरका सत्कर्म करका की असत्कर्म करका म्हणल तसले एक हें आसा. हांतू दिसतना चांग रुची असत्कर्माक दिसता म्हळ्यार प्रारंभार टेम्पररीली सूख मेळचें असत्कर्माक. हें कशें आसा म्हूण सांगल्यार सत्कर्म कशें आसा म्हूण सांगल्यार तांतू देहाक केन्नाय कश्ट केन्नाय मलगड्याल पळया मलगड्याल चर्य कशी आशिल्ली तांणी देहा मस्त कश्ट घेवंक तसलें काम तांगेलें पुरो जाल्यार मनाक केन्नाय संतोश तांकां. घरान तूं ते दुसाकची कसं जावका तितल्याक व्यवस्था घरकड आपा सेविंग्स हें आनी म्हणलेले विशय ना जाल्यार अत्यंत संतोशार आशिल्लें जीवन. पूरे जन ओट्टू जावन जॉयंट फॅमिली पूरे जन ओट्टू जावन बाबा वांगेल मध्ये प्रीती जावन एक रितीरी पूरे जनय पूरे कामां मेळ न्हू त्या रितीर चंद रितीर सुदारून वता आशिल्ले. आज एक तशें ना. आज एक न्युक्लियर फॅमिली म्हाका हांव जगत म्हगेल्या हें आशिल्लें तितलेची
हांव समजून वर का इतले आमी जगत म्हळ्यार रितीन देहाक कसं पुरे जाव का ते पुरे सौख्यस देहाक कसं आरामाक जाव का पुरे अंत जाल्यार तक तक जाव का जाल्यार तसल सर्व व्यवस्था कोण देहा सर्व आरामा जाव का जाल्यार तसल विषय असत जाल्यार मनाक नाही गोंधळ मनाक खंयच्या काही समाधान ना मन आत्माक सुख ना देहाक सुख मलगडालान तो देहाक सुख ना आशिल्लें देहाक कश्ट आशिल्लें जाल्यार आत्माक संतोष आशिल्लो पुरे जनाक जाल्यार एक जीवनांत एक सार्थकता आशिल्ली पुरे जनाक तांणी केल्लें तसलें एक हें हांव चंद्रितीर मिगेल हांकां संस्कार दिला तांणी वाड्डे येता म्हळ्यार तसलें भावन आशिल्लें आज एक संस्कार दिवन वाडोवत न्ही तांकां ताका जावका जाल्यार तसलें योग्यच दिवचें न्ही ताका जावका जाल्यार तसलें उपकार दिवचे योग्यत नातिले बाह्य जावन आशिल्लें तसलें सर्व कारण दिल्लेर ते पुरे व्यर्थ अशी तांगेल खंयची एक पुरे जनाक कसं करता म्हूण सांगल्यार असल रितीन आमगेल भितर आशिल्लें तसलें हें कंस आनी परमात्मा खंयची एक युद्ध इत्यादी जेवचें हें पुरे हाजेर जाल्यार आमगेल भावन खंय आसता आमकां खंयची प्रधान जावता तशें जावन काली भक्ती विशयी सांगीत स्व आत्मा आत्मीय अधिक गुणांतराम तशी ते परमात्मा वयली दृढ जावन आशिल्लो तसलो विश्वास दवर आमी जाल्यार हें कंसान सांगिल्लें तसलो आदेश कंसान दिल्लो तसलो विप्रांक गोक आमकां पुरे हनन करता म्हणलें तसलो आदेश ह्यो आमगेल भितर देखून येनाश सर्व कडेन ते परमात्मा वासस्थान हें पुरे परमात्मा शरीर हें पुरे परमात्माक दिवका जाल्यार हे रितीर दिवका म्हणलें तसलो एक भावनेर हें एक सत्कर्मांत इत्यादी कांत आमी प्रवृत्त जावका म्हणलें एक संदेश योंगा श्रीमद भागवत आमकां दिता आसा तदनंतर एकडे नंदाक भारी संतोष जाला रोहिणील गर्भाल कुनो ते शेषूची अवतार घेतला अंचाण देवकीले हंतकुनो ते कृष्णू अवतार जावन रबला अशें आसतना नंदस्त्वात्मज उत्पन्ने जातह्लादो महामनः आहूय विप्रान् वेदज्ञान स्नातः शुचिरलंकृतः वाचयित्वा स्ववस्थ्यानं जातकर्मात्मजस्य वै कारयामास विधिना पितृदेवार्चनं तथा पळयता नंद पळयतना चरडू उत्पन्न जाला भारी संतोषू चरडान जावका जलल तेना कोरका जलल तसले जातकर्मादि सर्व संस्कार इत्यादी करूक आपयतना योग्य जावन आशिल्लो तसलो विप्रवृंद आपयता आनी ह्यो वेळ जाल्यार घरांत तो स्नातः शुचिर अलंकृतः योग्य रितीर खंयची रितीर आमी वापरता त्या रितीर स्नातः आज एक आमगेले कार्यक्रम म्हणटा एक व्हड हें कसलें म्हूण सांगलें रे फूल दिसू ब्युटी पार्लर वचचें तदनंतर थंय लेप जल्ला म्हूण सांगून हेड तूं सकाळ 9 तशीच बैश्य थंयची पुरी रितीर आमी कार्यक्रम करचे तसलो संदर्भ आसा तशें जावन विशेश जावन त्यांच्या मनात दोन वेदव्यासान बरयलेलें दिसता नाही जाल्यार सकाळ 9 म्हणाल विशय तो कॉमन जाल्यार देखून आपा सांगा म्हणना जाल्यार स्नातः शुचिर अलंकृतः नाव न्हू तो येन जाल्लो योग्य वस्त्र इत्यादी धारण केलेले म्हणाल तसलो एक संदेश परमात्मा दिवका जाल्यार सर्वज्ञ जावन आशिल्लो तसलो तो परमात्मा ताका गोत आसा कलिकालांत असल पुरे एक प्रवृत्ती येता तशें जावन योग्य जावन आशिल्लो तसलो स्नान मंगळ स्नान इत्यादी कोर योग्य जावन आशिल्लो तसलो वस्त्र इत्यादी धारण कोर अलंकाराक जावका जाल्यार तसलो आभूषण इत्यादी घालून पुण्यावाचन इत्यादिक स्वस्ति पुण्यावाचन इत्यादी वाचयित्वा जातकर्मात्मजस्य वै कारयामास विधिना कसं कसं ताका सांगला ते पुरे जातकर्माचें आचरण इत्यादी कोरन कंते जाल्यार विशेष जावन नांदी इत्यादी दवरच्याक पितृदेवार्चनं तथा परमात्माले देवाले तशीच पितरांगेल संतृप्तीक कारण संतान इत्यादी घेवका जाल्यार आमगेरान म्हणणेस संतान इत्यादी घेवचे खंयच्यान म्हूण सांगल्यार पितरार्चनेन करतना तांगेल संतोषान आसतना संतान प्राप्ती जावचें तशें आमकां मेळतना त्या मात्र न्ही मुखार सुनू मालगड्यांक उद्धार करच्याकय हें संतान बीज आसा आमगेल पितृण जाल्ल्या म्हणलें एक दाखोवच्याकय जाल्यार तुमकां जालात न्हू धरले रे खंयचे रितीर सोडे म्हूण हांनी भक्तान निमगिले रे तो सोणात तसले सा मुंचालमिति प्रभाषिणी निष्पीड्यमाना अखिल जीवमर्षिणी विवृत्य नेत्रे चरणो भुजो महामुहुः विलिखन गात्र क्षिपतिरुरावः दोळे इत्यादी पुरे भायर येताच हात पाय पुरे मान घेतास कशें केले रे दोळ्या दुखून उद्दा येवन जोर जोर रडले रे जाल्यार तो परमात्मा सोडताना अशी जातना
तांडून 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 करताना तिगेल सर्व प्राण तांडून भायर घालता. पतमानोपि तद्देह स्त्रिगु व्यूहांतरद्रुमम चूर्णयामास राजेंद्र महदासीत तदद्भुतम. त्या पळयतना यो जावच्या कसल्या अनेके नामकरण जायनी जातकर्म माज्जला तितली सांचरडू समा महिनो भर न्ही तितली सांचरडू तिगेल ते एक हें करतना ट्युशन कोरनू सर्व तिगेल खंयची धरलेलं तसल ते रूप आसा ते रूप पुरे तिणें खाली धरलेलं तसल हें आसा भायरी रूप ते पुरे गेल्या मायात्मक जावन आशिल्लें तसल सर्व शक्ती गेल्या तिगेल प्राण गेल्या कडेरी ते पळयतना अत्यंत व्हड राक्षसी तिगेल कशें आसा म्हूण सांगलें रे ईश मात्रोर्ग अग्रदृष्टस्य गिरीर कंद निरासकम. तिगेल नांक इत्यादी पळयतना सगळे एक पर्वत म्हणले तुका तितले व्हड नांक दोळ्या हें पळयले खूप पळयले रे कंद खूप म्हणले तुका तितले व्हड दोळ्यान अंध खूप अस्सल एक घोर जावन आशिल्लें तसलें रूप थंय पडला. ताजे नंतर थंय जाल्यार ताजे वयरी तो परमात्मो चंद रितीर खेळनास. बालम सतस्या उरसी क्रीडंतम मकुतो भयम. खंयचे रितीर भय ना कसलें येना तसलें एक कराळ जावन आशिल्लें तसलें रूप तोंड पळयतना भिव का यो तशें न्हय ते हें कोर न्हू ताजे वयरी तिगेल देहा वयरी खेळ कोर आसा. गोप्यास्तूर्णम समेभ्येत्य जुगुर ग्रास समभ्रदाः. तदन पुरे गोपिका स्त्री वचन सुरवेक त्या चरडा दोन खंयचे रितीर हाक कसलें जायन ना म्हळ्या रितीर समाधान कोर न्हू तांणी घेताच घेवन मात्र न्हय तांगेल एक श्रद्ध पळया आनी तांगेल एक गोपिका स्त्रियांक गेले एक चर्य पळयला तांणी कसं करताची हागेल वयर आतां खंयचे एक रितीर वायट दृश्टी आसतली की कसले हाका वायट जातली की म्हळ्यार एक भिवन कसले हाक पत्य करो का न्हू कसं पत्य करयल्या म्हूण सांगलें रे रक्षाम विदधरे सम्यक गोपुच्छ भ्रमणादिबी. गायचे हाजे मुळा दुखून काणू त्या गायचे पुच्छ दवरून भोंडानो इत्यादी कोरनू रक्षा कवच केले की ते परमात्मा रक्ष जाव का म्हणना जलरी दाखवत सांगचे कसं क्रम म्हणून सांगले रे कशी आमकां खाली गाय खाली आमकां दूध दिवच्या मात्र न्हय आमगेल पोषक तत्व मात्र न्हय तिगेलान तशें तसल सामर्थ्य कसलें म्हळ्यार तसलें एक आमकां भावन येवं का कसल्याक ती आवसू कसल्याक आमकां खाली ती संरक्षण करता म्हळ्यार मात्र वा दूध दिता म्हळ्यार मात्र वा न्हय तिगेलान तशें तसल औषधी गुण आसच्या पुरो तिगेलान तशें तसल एक वातावरण शुद्ध आसच्या पुरो तिगेलान तशें तसल रक्षा प्रदत्व आसच्या पुरो हें कोंडम न्हय आसा म्हणून दाखयत भागवत. गोपुच्छ भ्रमणादिभिः गोमूत्रेण स्नापयित्वा गोमूत्रान न्हाणून पुनर् गोरजसार्भकम थंय गायन भोविल तसल त्या धुळेन करतना थंय आशिल्लें तसल त्या गाये पांया मुळा आशिल्लें तसल मात्येन करतना रक्षांच क्रूर घोश करता. द्वादशांगेषु नाभिभिः ते गोमूत्र इत्यादी काण मागीर थंय आशिल्लें तसल त्या मात्येन तशीच थंय आशिल्लें तसल गोमयान करतना ताजेन हें करून थंय द्वादशांगेषु 12 अंगाक म्हणून सांगलें रे 12 नम्म कसं करताच आमी तशी ते खंयची गोमृतिकेन तशीच हाजेन करतना गोमयान करतना ताचेन नम्म इत्यादी कोर अपास योग्य रितीन हाका आनी कसलें एक बाधक जावच्या नज्जा म्हळ्यार तसल उद्देशान असल हें करताच. ताजे नंतर तितलें न्हय तद नंतर परमात्माल कवच पारायण करतात. हें विशेष जावन होंगा सांगिल्लें आसा आमगेल पारायण क्रमांत येना जाल्यार विशेष परमात्माल कवच हें हव्यादजो अंग्रे मणिमांस्तव जानून उरो यज्ञो अच्युत किरीटी कटितटम जठरम हयास्यः. परमात्मो तुका संरक्षण करो कोणच्याक अंग्रिमणीक तुगेले तो अज नामक परमात्मो अंग्रिमणीक संरक्षण करो. जानू अत ऊरु यज्ञ अवतु अच्युतः कटितटम अवतु जठरम हयास्यः म्हूण सांगल्यार हयवदन म्हणून सांगल्यार आमगेलो यो हयग्रीव तुगेले जठर भागारक गो. हृत्केशवः त्वदुदरे ईशः ईनस्तु कंठम विष्णुर्भुजम मुखम उरुक्रमः ईश्वरः कम. चक्रग्रतः सहस्रोगुः हरिः पश्चात् तत्पार्श्वयोः धनुरसी महुदा जनश्च कोणेषु शंख उरगयश्च उपेन्द्रः दार्क्ष्यक्षितौ हलवधरः पुरुषः समन्तात्.
इंद्रियाणि हृषीकेश प्राणान् नारायणोवतु श्वेतद्वीपपतिश्चित्तं मनो योगेश्वरोवतु अशी नाना रितीरी नाना अंगाक आजी कामी रावरक्षा इत्यादी वाजितन सांगतात एक 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 हंतो अंगांत एक 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 देव राखवा म्हणून तशीची नारायण वर्मान ते सांगतात एक 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 हक्का एक 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 देव राखवा म्हणून टकाची रक्षा कवच म्हणून तसल रक्षा कवच त्या परमात्मा रक्षा कवच ह्या गोपिका स्त्रियां अंगा भागवतान सांगितलं तसल त्या रक्षा कवचान तो त्या परमात्मा संरक्षण द्याव का म्हणेल तसल रीती आणि विशेष जावन कोणाकय जाल्यार खंयचे एक म्हय्ये इत्यादी कसले ह्या रक्षा कवच पारायण करतना ह्या रक्षा कवचान करतना तशीच ही सांगेल तसल रितीर त्या गोसेवा इत्यादी कोरून त्या केल्यारी तांकां योग्य जावन आशिल्लें तसल आत्मबल मनोबल इत्यादी प्राप्त जाता हे सांगता तदनंतर ही पूतन म्हण कोण म्हणल रितीरी तत्व येता होंगा श्रीमदाचार्य सांगताच पूतनेलंतू दोग जन आशिल्ले के एकली राक्षस ताटकी आनी एकली उषादी ही कसं येता हंतू दोग जनय जाल्यार त्या परमात्माक एकली सेव करूंक एकली बाद दिवचा परमात्माला एक न्याय पळया कशी एक शरीरान एक अभिमान जाम दोग जन येयलेच एकली राक्षसी एकली देवत कारण कसं केवल राक्षसीक स्तनपान करूच सौभाग्य देवान दिवचे शक्य ना देवाक स्तनपान करचें देवाक दिवका जाल्यार तसं दूध दिवका जाल्यार खंयची राक्षसीन दिवचें अशक्य कोणा मेळटा तें सौभाग्य तस्स जाल्यार खेळ जावका जाल्यार ताका विशेष जावन उषा देवीन प्रार्थना केलेली की परमात्माले म्हाका तुका लालन कोरका तुका स्तनपान कोरका म्हळ्यार रिती रितीन प्रार्थना केलेल्याक तिक अनुग्रह करून ते परमात्मान तिका अनुग्रह केलेले ताजेन कसं जालें पूतना लोकभादग्नी राक्षसी रुधिरस्वजा जिगांसयापि हरये स्तनम दत्वा आपसद्गतिम परमात्माक स्तनपान केल्ला म्हळ्यार मात्रान ती कसं येता म्हणून सांगले रे सद्गती प्राप्त जाता कसं लायक किं पुनः श्रद्धया भक्त्या कृष्णाय परमात्मने यच्छन प्रियतमं किंचित रक्तस्तन मातरो यथा परमात्मा कसले एक समर्पण केले रे तज्जेन तांकां कसले एक वाट दिवचें म्हणलें स्वा हिणी कसं केला एक जीवान तो दोग जन असच एकली राक्षसी एकली योग्य जावन आशिल्ली तसो उषा देवी हांणी दोग जन मेळ न्हू हांन तूं कसं करता म्हणून सांगल्यार ती राक्षसी ती विष दितास उषा देवी न्हू दूद दितास केलो उपरांत तुमकां सांगची क्रम आशिल्लो आमगेल्या मालगड्यान कसो जाल्यार म्हणून सांगल्यार रे परमात्मान पित्ताना अंचान दूद भितर घेतल्या अंचान विष एकडच्यान सोडल्या म्हणून सांगचे क्रम आशिल्लो कारण कसं जाल्यार म्हणून सांगल्यार समर्पण केलें त्या उषा देवीर खंयची पुण्य आसा त्या पुरे ती दिलेली तसल सेवा त्या पुरे भितर घेतली ताजेन संतृप्त जालो हिण दिलेलं तसल विष त्या हाक कसले जायनी हाक त्या लागनी हाक निर्लेप यो ताजेन असकिना त्या विष पुरे गेले हिण समर्पण केलेलं तसल ते एक हे दुधान असकिना तो परमात्मा कसं करता जावच्याक दोन जीव भितर एक शरीरा भितर आसता म्हणटना तुमकां ह्या परिकल्पना करा कशी एक दुधांत उदका मेळ्ळ्यार कशें जाता त्या रितीर दोन जीव ओट्ट मेळचे त्या ओट्ट मेळ्ळेले तसले जिवान हे सगळे शरीर नियंत्रण करचे अर्ध भाग तुका अर्ध भाग म्हाका म्हूण नियंत्रण करचें न्ही समग्र शरिरा वयरी दोगय जनाक नियंत्रण अशें तशेंच तर हें कर्म हाण केला त्या कर्म ताण केला म्हूण सांगून त्या जिवाक कोळची कश्ट अस्सल विशयाचेर परमात्मा न्याय पळया दूध दिलेलं तसल ती उषा देवीर विष दिलेलं तसल ती ताटकीर तशें हांव कसं करका हिक्का उषा देवीका संरक्षण करका योग्य जावन सद्गत दिवका हक्क कसं करका हिक्क शिक्षा दिवका आज एक जाल्यार न्यायान सांगता आशिल्लें कसं जाल्यार कोणाकय अन्याय जावच्या नज एकल्याक अन्याय जाल्यार एकल्याक न्याय मेळ जाल्यार व्हड न्ही आनी एकल्याक अन्याय जेवच्या नज म्हळ्यार तसो एक सिद्धांत घेवन दोगय जाणां सद्गत पेटोवता तसो आयची न्याय जाल्यार परमात्मान तो सम्यक विवेचन कोण कसं केला तांकां त्यांची दिवक एकल्यान चूक केल्या एकल्यान सम केला जाल्यार दोगय जाणांक कसले कर ना अशें रावचें न्ही चूक केलेल्याक शिक्षा दिवू का सम केलेल्याक योग्य जावन आशिल्लें तसलें फल दिवू का अस्सल न्याय परमात्मा दाखयत तिक कसल सौभाग्य गयता पद्भ्यां भक्तिहृदयस्तायां वंद्याभ्यां लोकवंदितः अंगम यस्या समाकम्य भगवान अपिपत्स्थनम कसल्याक मेळून कोणाल पायूम जाव का पय्या धुळे गोस्कर लंबून लंबून कोणाल पय्या धुळे गोस्कर ब्रह्मादि देवत राबताच
तसल त्या परमात्माला भक्ती हृदयांगेल एक पद चिन्ह असल्या पुरो तांक एक हॉड एक सौभाग्य तसल यांक मोक्ष मिळता. तसे असताना ते सगळे परमात्माक अंगम तस्याहा ते सगळे परमात्मा शरीर उभार संपरक्रम्य योग्य जाऊन पटवून दोन एक दूध दित वय जले ती गेलं असेल तसल रगताची स्तनरूप पानरूपार्थी समर्पण करत वय जले त्यांच्यापाशी हॉड सौभाग्य ती गेलं कसं असं हंतू करताना तिक मोक्ष मिळणार सद्गती मिळणार म्हणाल कसं कारण अश जावनो तिक योग्य जाऊन असेल तसल्या सद्गत मिळता. तसल्या परमात्माला एक विचित्र स्वभाव तसल परमात्माला ते तत्र वर्णितं गोपैः पूतनागमनादिकं श्रुत्वा तन्निधनं स्वस्ति शिशोश्वासनं सुविस्मिताः. तेदान पुरे जण ऐकताच अयो ही आमगे लोटू येईल काही हिण्याची दूध येऊन दुधावट विष इत्यादी दिले काही हे पुरे जावनो हे इथले जाल्यार त्या परमात्मा स्वस्ती इत्यादी पळयतना योग्य रीतीने संतुष्ट चरडा कसले एक जायनी देवानं राखिल्या म्हणेल रीतीने त्यांनी पळयताची ताजेनं अत्यंत संतोष जाता. नंदस्वपुत्रमादाय प्रोष्यागत उदारदीही तेदाना नंदू तागेल चरडाक उबारता आणि अत्यंत संतोष भरीत जाता. मूर्धन्युपधाय परमा मुदम लेभे कुरुद्वहा तक्कळता यो कोण साक्षात परमात्मा असल परमात्मेत रामेळतन कसं कोरका ताका मात्यार बैसेत गई आणि नांत गई तशी सनचरडाक पळयतना मस्त मोग जाताना तांकां खांद्यार बैसून मात्यार बैसून नांची गजाल्या का म्हणून सांगले रे तागेले एक खंयची एक तो परमात्माले एक चिंतन घेवन तक ते मात्यार बैसून मिगेल खंयची एक शिरप्रदेशार उत्तम अंगारे हांव मिगेल परमात्मा बैसेला म्हणेल तसल रितीर पळोवन ताजेन हें करून संतोष भोगचे हे आनंदान दाखवून दिलेलं काम. य एतत् पूतना मोक्षम कृष्णस्यार्भकचेष्टितं निशम्य श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रतिम. असले पूतना मोक्ष हे कोण की ऐकताच अत्यंत भक्तिश्रद्धान करताना कोण ऐकताच तेदना त्या परमात्मालेक चिंतन परमात्मालेक तत्वज्ञान कोण थंय असेल तसल आनंद घेऊन त्या परमात्मा चर्य पळोवन कोणाक थंय स्वरूप आनंद कोणाक मेळता तांकां निशम्य श्रद्धया मर्त्यो तांकां श्रद्धान्वित दोन त्या परमात्मा पळयल्यांक गोविंदे लभते रतीम त्या परमात्मा वयर रथ परमात्मा हंतशील तसल एक विश्वासाची बद्धता भक्ती तागेला हंतशील तसल एक नैरती हे पुरे सर्व मेळच्या कारण आसा. तशी ते विशेष जावन आशिल्ले तसले पुतना मोक्षाचे घटना इत्यादी आमी ऐकताच. तशीची परमात्माला तदनंतर कसं येता म्हणून सांगले रे एकान एक कालारचेरी थंय गर्गाचार्य येवन थंय सांगता काय तू यो पळयतना नंद पळयतना अत्यंत व्हड महर्षी येद्रा येवन राबला कसं कोरका म्हणून सांग न्हू गर्ग पुरोहितो राजन यदूनां समूहातपः व्रजम जगामानंदस्य वसुदेव प्रचोदितः. तो सुरवेक वसुदेवालय वचून तो सुरवे निमगीत की तुका अशरीरवाण जल्लली कसले तुगे चरडू या कसले कंसाक संहार करता अशरीरवाण जावन पळयतना देवता हाणी लेखूनच्या पुर देवतान फट्टी मारला देवत फट्टी मारनाच आणि तुगेल चरडाची हें पळयतना जनन पळयतना म्हाका संभावना हाणी हें जावच तशें हांव न्हू कसं की हांगा एक विशय आसा तुमी गेले कसकी निपयतास हांव तुगेले पुरोहीत गेले कसले निपत तशें ना तशें हांव तूं सांग का म्हूण सांगून वसुदेवालय निमगितना तेन्ना वसुदेव सांगता अशें श्री परमात्मान आज मी केलेले तशी नंदा लेगी मिगेल चरड आसात थंय तूं वचून त्या चरडाल दर्शन इत्यादी कोर येता तेदना थंय दुखून तो भायर सरता थंय भायर सरतना तं दृष्ट्वा परमप्रीतः प्रत्युत्थाय कृतांजलिः ते गर्गाचार्या पळयला नंदाक अत्यंत संतोष जाला ताका पळयल कुडलें उठार राबून कृतांजली कोरून ताका अर्चना धोक्षदा दित्या प्रणिपातुस पुरस्परम हाक पळयता गर्गाचार्या पळयतनाची अत्यंत संतोष जाला वचून नमस्कार कोण कोरून आवाहन इत्यादी करता जावका जलल तसल अर्घ्यपाद्यादी दिवन ताका आमंत्रण करता तेदना गर्गाचार्य सांगता यदूनाम अहम आचार्यः ख्यातश्च भुवि सर्वतः सुतं मया संस्कृते मे मन्यते देवकी सुतं. हांव गर्गाचार्य म्हाका प्रसिद्धी कसले म्हणून सांगले रे यदुकुलाचे हांव आचार्य जावन आसा पुरोहीत जावन आसा तसले गर्गाचार्य जावन हांव येयला
कंस पापमति संख्यम तव चानंद दुंदुग्वेहे देवक्या अष्टमो गर्भो न स्त्री भवितुमर्हति. कंसाला कंचके एक पापाचे यास कुंभस त्या भोर नेला. तश असताना तागेला हनंजवच्यात संभव आशिल्लें कार्य देवकील गर्भ आदोकून 8 गर्भ आदोकून त्या जत्ता म्हणून सांगला. तश असताना त्या जल्लन तसल गर्भ त्या स्त्री जावच्या शक्य ना. योग्य जावन आशिल्लें तसो परमात्मूचे अवतार येता. इति संचिंतयन् श्रुत्वा देवकी दारिकवाचनाः अपि हंत गता शंका तर्हि तन्नो अनयो महान. तसले ऑड शंक घेवन हा वसुदेवाला चमकल्लो. वसुदेवानं म्हाका तुगेले आसा म्हणून सांगले. तशें हांव तुगेले येयला म्हणून नंदाले सांगतना तेदना नंदाक हें जाता. अलिक्षितेस्मिन् रहसि मम कैरपि गोव्रजे कुरुद्विजाति संस्कारं स्वस्तिवाचनपूर्वकं. पळय तुगेलेच आतां अधिकार जाल्यारी हें खंयची विशय आसा हें मिगेले आनी वसुदेवाल मध्ये एक रहस्य जावन आसा. कारण कसं जालें तागेले खंयची हें चिरडा वयर कसले हें जावच्या नज्ज म्हणल्यार तसले एक उद्देशान करतना आमी हें रहस्यार दवरून घेतला. तुगेले खंयची जावका जाल्यार तसलो अधिकार कसो आसा. तूं हाका नामकरणादी कोरका पुण्या स्वस्ती पुण्या वाचनादी तूं सांगून तूं हागेलो मात्यार मंत्राक्षर घालचे अधिकार तुगेलो पुरोहीत जाल्यार देखून. तशें हांव न्हू पुरोहिताल कर्तव्य कसं आसा तूं त्या कोरका म्हणल्यार रितीन स्वस्ति वाचन पूर्वकम कुरु द्विजाति संस्कार. हागेले कसं पुरे संस्कार करू आसा ते तूं संस्कार कोरका म्हणल्यार रितीन नंदो हाका सांगता. सांगतरी ह्यो वय जाल्यारी तशीची संप्रसिद्ध जावन दोगय जनेल रोहिणील पुत्ताक तशीची देवकील पुत्ताक दोग जनाकी जाल्यारी थोरला. तेदना तो एवं संप्रार्थितो विप्रः स्वचकीर्षितमेव तत् चकार नामकरणं गूढ रहसी भालयोः. तशी कोणाके एकदा कळनाशी तोचे बैसून नामकरण संस्कार इत्यादी कोरच्या भायर सरता. अयं हि रोहिणी पुत्रो रमयन् सुहृदो गुणैः आख्यातस्ते राम इति बलाधिक्यात् बलं विदुः. रोहिणी पुत्राक बलराम म्हणून नाव घालता. कसलाक बलराम म्हणून सांगल्यार हाका दोन्ही गुण घ्या गेलात. कसला म्हणून सांगल्यार कोणकी बांधव आसाची तांगे लोटू अत्यंत संतोष रुपार आसता. रमूक क्रीडा या केन्नाय एक खेळ न्हू हें करून आनंदार आशिल्लो कोण हाका राम म्हणून नांव. तशीची हागेलांत विशेष जावन आधिक्य कसलें म्हणून सांगल्यार बला आधिक्य. तसल्या बला आधिक्य आशिल्लो कोण हाका बल म्हणून नांव. तशी बलराम म्हणून ताका नांव जाता. यदूनाम अप्रतमाक भावात संकर्षणम आश्रित आसन वर्णास्त्रियो ह्याशा गुणतो अनुयागतनुः शुक्लो रक्तस्तथा पीतः इदानीं कृष्णतांगतः वासुदेव इति श्रीमान अभिज्ञा संप्रचक्षते. तशीची देवकील पूत आसा. ह्यो कसलो म्हणून सांगल्यार ह्यो सामान्य न्हय. ह्यो हें काल आमगेले खंयची युग पुरुष. परमात्मान 4 युगांतू 4 रितीर ताणें जन्मा येवचे आसता. सुरवे युगांतू शुक्ल नामक परमात्मा येवचे. तागेले कशी वर्ण म्हणून सांगल्यार शुक्ल वर्णार अशी. मागीर रक्त नामक पीत नामक परमात्मा ताणें खंयचे म्हणून सांगल्यार हळदू वर्णार अशी. मागीर रक्त नामक परमात्मा ताणें रक्त रुपार अशी. तशें आतां कलियुगाक मुखारसून ताणें ह्या जावच्याक ह्या संदी कालार ह्या परमात्माल अवतार जाला. तशें जावन हाणें कृष्ण रूप धरलेलो कसला का म्हणून सांगल्यार ते कालाचे खंयची हाजेन करतना थंय अशें संकेत करूंक कृष्ण रूप धरला. तशें जावन हाका कृष्ण म्हणल्यार तसलें नांव. त्या मात्र न्हय वसुदेवाल पूज जाल्यार देखून वासुदेव म्हणल्यार तसलें नांव. विशेष जावन कृष्ण वासुदेव म्हणल्यार तसलें नांव. परमात्माल नांव दवरतना एक अर्थ आसना. नाना रितीन गूढ जावन आशिल्लें तसलें अनंत अर्थ आसताच. आमकां कितले कळटा तितलें आमी दवरयात. अशी परमात्मा कृष्ण म्हणून सांगच्याक आनी कारण आसा की कसलें म्हणून सांगल्यार आकर्षयती ती कृष्ण हा पुरे जनाक तागेले कडेन ताणून घेत देखून ताका कृष्ण. त्या मात्र न्हय कृष्ण हा एक संस्कृतांत एक नियम आसा. कसलें म्हणून सांगल्यार तृतीयो अतिशये म्हूण नियम. तिन्नी वर्ण घेतल्यार त्या अतिशयार्थ जाता. तशी परमात्मा कसलो म्हणून सांगल्यार अत्यंत कष्ट म्हणून सांगता. कष्ट म्हणून सांगिल्ले कडेन हें कसं आसा ट ट ड ड न ट वर्ग तांतू तृतीय अर्थ म्हणटना ट ठ ड कृष्ण अतिकष्ट हा म्हणून सांगल्यार कृष्ण हा. अत्यंत कष्ट हा म्हणून सांगल्यार तेन्ना अनेक तृतीय ढ न तेन्ना तृतीय अतिशय म्हणटना
अत्यंत क्लिष्ट जावन आशिल्लें तसलें स्वरूप कोणाल अर्थ कोण घेवच्याक, खंयचे रितीर चर्य कळना कोणाल की, कोणाक समजून घेवचे म्हळ्यार अत्यंत कश्ट जावन आशिल्लो विशय, तसलो अति क्लिष्ट जावन आशिल्लो तसलो विशय तो कृष्ण म्हळ्यार रितीर त्या एक हुंगा परमात्माल चर्य कशी, परमात्मा अगम्य कसल्याक, परमात्माक अमेय म्हणटा कसल्याक, हे पुरे तागेले नांवार कळटा. कृष्ण म्हणाल तसलें नांव. तशीच वसुदेव वासुदेवम, सगळेच हे वासू म्हूण सांगल्यार सगळे हे वास आसता, हें आशिल्लें तसल अस्तित्व आशिल्लें तसल प्रपंच, ताजे उत्कृश्ट जावन आशिल्लें तसलो नियंत्र कोणा म्हूण सांगल्यार तो वासुदेव, उकारो अतिशयी. तशीच वासुदेव वासवाहा म्हूण सांगल्यार सगळे हे वसू म्हूण सांगल्यार संपत, सगळे जगत. वसुः एव वासुः, तसे देव आहा, तसे नियंता, सगळे जगत त्याक नियमन करतलो तसलो तो परमात्मा. अशी वासुदेव म्हणाल तसलें नांवान विशेष जावन कृष्ण, तशी वासुदेव म्हणाल तसलें नांवान त्या परमात्माक हे जाता तांणी समजून घेताची. एतस्मिन् महाभागा प्रीतिं कुर्वन्ति मानवाः नारयो अभिवन्द्येनान विष्णु पक्षान इवासुरान. ताजेवेरी तो एक भविष्यवाण करता. ह्या परमात्मा वयर कोणें तरी भक्ती करताच, ह्या परमात्मा वटू कोणें तरी बांधव्य वाटयताच. एतस्मिन् कुरी प्रीतिम, तागेले वयर कोणें एक प्रीती करताच, तांकां कसो येता नारयः, तांकां खंयचे रितीरी अराहा म्हूण सांगल्यार दोश म्हणत. तसले अंते जाल्यार इंग्लिशान ते जाल्यार एर म्हूण तांणी एक वापरचें आसा. एर इज टू बी ह्युमन म्हूण, एर म्हळ्यार अरा म्हळ्यार तसले शब्द आमकां येईल. तसले अरा म्हळ्यार दोश म्हणत. तसले दोश आशिल्ले तसल न अरायाः, खंयचे कारणाक जाल्यार तांगेनान तो दोश प्रवेश जायना की. कसल्याक पुरे कडेन परमात्मा लील. कोणें एकलो आमकां सवत वय जाल्यार तागेले भितर राबून तो परमात्मा करता म्हळ्यार तसले भावान. कोणें एकलो आमकां होगळसीत जाल्यार तांगेले भितर राबून परमात्मा करता म्हळ्यार तसले भावान. ह्यो कोणेंय स्वतंत्र न्ही, हाणे कसलें करचें शक्य ना. कोरका कोणें भितर राबिल्लो तसले परमात्मान प्रचोदन कोरका. असल एक दृश्टिकोन करतना कोणा वयर शोक, कोणा वयर मोह, कोण आमकां चांग केला, कोण आमकां वायट केला, पुरे केलें परमात्मानच. तो कसले करता, म्हाका शिक्षण करचें अशें करता. तागेल्या पयशे म्हाका चांग करून अर्थ करून घेतिलो, तागेल्या पयशे चांग करून म्हाका हितैशी म्हळ्यार कोण आसा. ह्या रितीर पळयतना कोणा वयर द्वेशू, कोणा वयर असूया, कोणा वयर हें खंयचे रितीर दोश म्हळ्यार आमगेलो आमकां येवच्या कशें शक्य. प्रत्येकाक मूल परमात्मा पळयता वय जाल्यार, प्रत्येक कडेन त्या परमात्मा वयर अनुसंधान घेता जाल्यार तेदना त्या परमात्माला एक विचित्र लीला इत्यादी पळयतना कोणाकय जाल्यार दोश हा प्रवेश ना. कशी म्हूण सांगल्यार खंयचे एक पक्षाक विष्णून धरलेर, सुरवृंदांतू विष्णूला विशेष जावन आशिल्लें आसता, थंय असुरांक कशी प्रवेश घेवच्या जायना. तशीच आमगेले भितर ये जाल्यार सुरवृंदांत म्हळ्यार योग्य जावन आशिल्ले तसले गुणा वयरी विष्णूल खंयची नियंत्रण आसता पळय जाल्यार तेन्ना असुरान नियंत्रण करता तसले त्या दोश इत्यादीक आमगेल्यान तूं प्रवेश घेना. अशी इत्यात्मानं संदृश्य गर्गे च स्वग्रहं गते नंद प्रमुदितो मेने आत्मानं पूर्णिमादृश. अशी ताणें आशीर्वाद करून योग्य रितीरी ताका स्वस्ती इत्यादीक सांगून गर्गाचार्यो तागेले आपास स्वधामा वतना हाका भारी संतोष जाता. कोणमने म्हाका एक भाग्य हें म्हळ्यार रितीरी तो पळयता. तशी परमात्माक एकान एक कालार अशी सोडलेली की हाका राम आनी कृष्णाक दोगय जाणांक बलरामाक तशी कृष्णाक सोडतना तांणी कशें करताची खेळता आशिल्लेच की मस्त गाय इत्यादी आशिल्ले, वासर इत्यादी आशिल्ले. वासर इत्यादी आसतना वासरांक चडती कशें करताची वचून दूद पितात, तांकां हें म्हूण ना म्हूण सांगून वासरां बांदून घालता. हांकां सोडलेले खेळूक हांणी वचून पुरे वासराल बंधन इत्यादी सोडवायता सोडवायता आसतना पुरे येवन पळयतना हांणी आपास दूद येवन काडका म्हणटा कसं आसा पुरे वासरान दूद पिवन सरेला. अयो तुमी अशी कसल्या केलेलो वासरा कसल्या सोडलेला म्हूण सांगता. तो कृष्ण सांगता गे म्हाका कळचें एक काम कसल्या म्हूण सांगलें पुराणाल बंधन सोडवाच. तशी हें वासरू बंधन घेवन आशिल्लो. असल बंधना आसतना बंधन सोडवाच, संसार बंधन सोडवाचें म्हगेलें काम. खंयचें बंधन असलें कोणें एक बांदून असलें तांणी म्हाका मोग करता वय जाल्यार, तांणी म्हाका आपयता वय जाल्यार, तांणी म्हगेले तिकड पळयता वय जाल्यार तांगेलें बंधन हांव सोडवाका. हांव येता आनी पुरे वास्तर म्हगेले वयर एक भक्तीन श्रद्धेन करतना ह्यो म्हाका पालन करता म्हळ्यार रितीर भावन दवरून आनी म्हाका पळयता आशिल्लेच. तांगेले एक कारुण्यान पळयतना तें एक हांव पळयतना त्या करुणा दृश्टीन करतना तसल एक हाज्यान हांव ते पुरे वासरां सोडल्या म्हळ्यार रितीरी
होंगा तांगेल ह्या पळयता तेदना नंदांक आनी यशोदेक तांगेल जीवन उडगासत कसल्याक तांणी इलेच म्हूण सांगतना तो नंदू म्हळ्यार कोण म्हूण सांगल्यार द्रोण नामक वसू यशोद कोण म्हूण सांगल्यार ती धरादेवी तागेली बायल तशी हांणी दोग जन कसं करताची म्हूण सांगल्यार ब्रह्माक देवन न्हू तपस्या करता तपस्या करतना तांगेल खंयची एक तपस्या फलान करतना ब्रह्म येवन सांगता की तुमकां विशेष जावन अनुग्रह जाता तुम्ही योग्य जावन आशिल्ले तसल दाम्पत्य दाखोवका जगत्यान तुम्ही योग्य जावन आशिल्ले तसल त्या परमात्मुची तुमगे लांगडा खेळची तशें आसता तागेल बाललीला तुम्ही साक्षात पळयताच तशें जावन आजी जाल्यार सर्व हें करतना खंयचे एक चरडान करतना आमी जाल्यार यशोदेल आनी हें सांगचें चरडा पळयता वय जाल्यार यशोदेन कृष्णा पळयलें म्हण केचें म्हण उदाहरण दिवचें तशी तुम्ही कशी एक योग्य जावन आशिल्ले तसल बापूसू कशी एक योग्य जावन आशिल्ले तसल हांव सु कशें आसा तांणी खंयचे रितीर एक चरडाल एक क्रीडा अनुभव सुका कशी पळोवका मस्त हें न्ही तांणी करता तसल चर्यान तो सर्वान थंय जाल्यार हें परमात्मूच खेळटा आसा म्हळ्यार तसलें एक भावंतान दवर तें सर्व पळोवका म्हळ्यार रितीन तशी तुम्ही जन्मा येवका अवतार घेवका तेदना ततो भक्तीर भगवती पुत्री भवती जनार्दना पुरे जनाक उत्कृश्टा केल भक्ती म्हळ्यार सांगल्या कसल्या आमगेल्या पशी होड तूं म्हणलें कोण चिंतन करका तुमकां एक विचित्र कसा म्हूण सांगल्यार पुत्री भवती जनार्दना आहा तुमगेल चरडू जावन येता तुमगेल चरडू जाल्यार तुमी तांगेल्या स्थान म्हळ्यार तसल भावन दोन भक्ती करका अशी करतना तुमगेल्या दंपत्यो नेतराम आसीत गोप गोपीशु भारत तुमगेल खंयचे एक दाम्पत्य आसा तुमगेल खंयचे एक नांव आसा हें शाश्वत जावन व्हरता ते परमात्मा अनुग्रहान करतना तुमकां योग्य जावन आशिल्लें तसो स्थानमान इत्यादीक मेळटा कृष्णो ब्रह्मणा आदेशम सत्यम कर्तुं व्रजे विभुः सह रामो विशंचक्रे तेषां प्रतिस्वलीलया हे खंयची तागेले एक भृत्यान दिलें तसलो आदेशान आमी नरसिंहावतारा विशेष जावन आयकताच कसले सत्यम विधातुं निज भृत्य भाषितम खंयचे परमात्मान तागेल खंयची निज भृत्यान दिलें तसलो वाक्य ते सत्य करूंक तो सर्व रितीर तो प्रयत्न करता तशीच हें ब्रह्मान दिलें तसलें एक अनुग्रहान ब्रह्मान दिलें तसलें वराक ते सत्य कोरका म्हळ्यार रितीर तो परमात्मा कसो करता म्हूण सांगलें रे कृष्ण रुपारी थंय येवन रपता तशी नाना रितीरी त्या परमात्मा चर्य इत्यादी पळयताची तशीची विशेष जावन एका आनी कालारी तांगेले थंय एक दावाग्नेत पुरे हे चरणू पुरे पळयताची रन्नान तूं भरी रन्ना उज्ज लागला भर उज्ज आसा कसं ना म्हणून कळना त्या रितीर उज्ज लागतना तेदना पुरे धांवन येवचें कसलें एक संकट जावका तेन्ना सीदा येवन रामा रामा कृष्णा कृष्णा म्हूण पुरे चरणमान येवन ते हांगेल्या घेवन रपोवका रप्तन कसल विशय येवं म्हूण सांगले रे ते हंतू धावाक न्हेयल्या हें हुगूर हुगूर करतना ते गोप स्त्री म्हूण सांगल्यार तांणी पुरे रपची काही म्हूण सांगल्यार वनान तूच आपास खंयचे एक पट्टण इत्यादीक निर्माण कोरनय वनान तूच एक कुटीर इत्यादी करचें थंयची हांकां घेवन गायक घेवन तांगेलें वासस्थान इत्यादीक जावचें योग्य जावन आशिल्लें तसलें वातावरणान तान्ने सुका होंगा दावाक न्ही तरी येता वय जाल्यार सर्व गायक हानी आमी फुडें वचेत तांकां कशें तांडून व्हरचें आमी राबचें तसलें वातावरण आहा न्ही हें यमुना तट आहा न्ही हें पुरे जावचें अशक्य आसा हें तूं पळोवका म्हूण सांगतना ते पळयतना ते असुरूची राबून ते धावाग्नी करीत आसा तेदना कृष्ण कसो करता म्हूण सांगल्यार पळयात परमात्मा सामर्थ्य पळया सगळे दावाग्नी एकपन गिळून कैद करता असले परमात्मूत जावन आश्चर्य पळयतना थंय दिसता अयो हे कसो विशय हो कसो जल्ल्या कशी जल्ल्या कसले कोणाक कळना त्या रितीरी योग्य जावन आशिल्लें तसले दावाग्नी पान करता तशीच एक पंथा यशोद कसो करता म्हूण सांगलें रे ते चरडाक ती गेले पय्यार बैसून त्यांची सगळे अग्निपान केलेले तसले चरडाक बैसून ती स्तनपान करीता स्तनपान करीतना खंयची एक रितीर चरडाक तांगेले हें जेतरी एक पण स्तनपान जेतरी अर्ध पिवन जेतरी अर्ध पोट भरतरी तांकां एक पळयतना भायर काडताची तदनंतर तांणी चोशण करची एक तोंडस त्या पास चिवची रितीरीची तांगेले तोंड आसता आपास ते एक अत्यंत मधुर जावन आशिल्लो तसलो विशय पळयतनाची भारी छंद दिसता तसल ते ओंट चिनबुटेन घेवन तांणी ते एक जीब भायर तांडून हें करून तांणी त्या पित्ताशें तोंड करचें आसा तशीच तो कृष्ण करता आशिल्लो पळोवया म्हूण अत्यंत सुंदर हें अशी तशी म्हूण तिणें खेळयता वतना कसो पळोवका
सगळे सूर्य चंद्र आदी सर्व तेज त्या परमात्माला तोंडा भितर दिसतं काय हेदन दिसतं काय तिका ह्या दावाग्नी पिल्लल कसं सगळे सूर्य आणि तोंडा भितर देऊन ताज्यापाशी अधिक तेज अंग असताना त्या दावाग्नी पिवची कसं हॉड म्हणाल तसं एक तत्व ते कळता म्हणाल एक विषय येऊन कळता त्याच्या नंतर अनेक कालारी सर्व हे अत्यंत प्रसिद्ध जावन असेल तसल घटना कसं पुरे जन तांडून हाडता काय कृष्णाक कसं म्हणून सांगले रे पळा तुगेल चल्लो तो येऊन ताणे माती घाल्या आणि म्हणत गे हांव खंयचे रितीन माती खायन माम तेदना यशोद म्हणत गे कसला पट्टी मार तू माती खाय न्ही आनी पुरे गोप स्त्री सांगताच तशी तुगेल अग्रजू बलरामय सांगतास हाणे खाल्ला म्हण तशें आसतना तू कसले खाय न्ही म्हूण कसं सांगता ना हांव खाय न्ही तुगेल तोंडाक मातये कल दिसता ना हांव खाय न्ही कसं म्हणल्यार हांव खाय न्ही म्हूण येरबला कसं बाय म्हूण पळयत गे तेदना परमात्मा तोंडा पळयतना कसं दिसू का तिका सगळे जगत्य दिसता कशें आसता जगत्य कसं जगत्य म्हळ्यार कसं तोंडा भितर जगत्य दितले तांदूळ कसं आश्चर्य जगत्य म्हळ्यार कसं लाय म्हळ्यार एक चिंतन हाडा आम्ही आज कशे भारत देश हे सगळे जगत्या मदेन तू एक मेरू पर्वत असके ते मेरू पर्वत कशें आसा म्हूण सांगल्यार उलटच पर्वत खंयचे पर्वता शिखर तू दी सपूर जावन ताजे हें तो घेता हें अशें विस्तार जावन अशें हें उलट अशी वीरशें आसा मेरू पर्वत ताजी सुत्तू 50 कोटी विस्तीर्ण जावन हें जगत्य हें जगत्या भायरी कसं आसा म्हूण सांगलें रे ताजे भायल्यान आमगेले हें खंयचे लवणोदक समुद्र ताजे भायरी आजे शतयोज कोटी विस्तीर्ण जावन आशिल्लें तसले अपास अनेक व्रत ताजे नंतर नाना रिती तशी सप्तद्वीप सप्तसागर येवन हें पळयतना 1:2 रेशियो सुरवे कसं हें आसा तितलेच समुद्र ताजे भायल्यान सुरवे द्वीपा अशें डब्बल वांट्यान द्वीप ताजे हें समुद्रा डब्बल वांट्यान समुद्र अशी करून 7 वांट्यान येता हें समुद्रा भायल्यान सगळेच प्रतिभे आवरण ताजे नंतर जलावरण तदनंतर तेजोवर्ण तदनंतर आकाशावरण ताजे नंतर येवची तसल पंचतन्मात्रा आवरण रूप रस गंध स्पर्श इत्यादी पंचतन्मात्रा आवरण ताजे भायल्यान येवची तसले अहंकार तत्व बुद्धितत्व तदनंतर महत्तत्व हें जावन अव्याकृत आकाश हे सगळे जगत तांतू आमगेल पोजिशन कसले म्हळ्यार एक चिंतन हाडच्याक अशक्य इतले अत्यंत विस्तीर्ण जावन आशिल्लें तसलें तें जगत खाली तागेल तोंडा भितर दिसता काय ती भितर पळयतना भितर वता कितले भितर वता तितले भितर आस तितले ते कडेन ती थंय रपून पळयतास तेन्ना तो म्हणटा काय हांव हे सगळे जगत गिळ्ळ्यार कसो अवस्था माती खाल्ल्यार कसो अवस्था ह्या मातयेन म्हाका कसो जावचा सगळे जगत ती मुगेल तोंडा आस तशी हांव हें जगत काय न्ही तेदना अत्यंत आश्चर्य जाला हांकाय जाल्यार थंय आशिल्ली गोपिका स्त्रियांकय जाल्यार आश्चर्य जाला त्यांची क्षणांत जाको काजल तसले महात्म्य दाखयला त्यांचे क्षणांत कसं केला म्हणून सांगले रे पुरे जनाक तांगेले आशिल्ले तसले मेमोरी इरेस पुरे जनाक तांगेले खंयचे त्या परमात्मा अद्भुत जावन आशिल्लें तसलें दर्शन त्या दर्शन जालेलें तेंचे तांणी पुरे विसरलेच आनी ते चरडाक पळयतना कसले जायनी रितीन तांणी अपास पोटोवन दवरून हें कोरलें हें कसलें म्हणून सांगलें रे त्या क्षणाक परमात्मा अस्तित्वय कळका आमकां त्या क्षणाक परमात्मूची म्हूण सांगून भावन कोरून हें कोण बैसलेर आमगेले खंयचे एक साधन उणें जातलें हांनी तपस्यन इत्यादी केलेलेच मिगेल चरडू लालन पालन इत्यादी कळका म्हूण सांगून हांगेलांतू तरी परमात्मा बुद्धी येता हांकां हें भावन येना म्हणलेल कारणाक अपास तांकां विस्मृती दिवन महाविस्मृती दिवन कसं करता परमात्मा म्हूण सांगलें रे तागेल अपास बाललीला इत्यादी दाखयता अशी परमात्माले नाना अद्भुत जावन आशिल्लें तसलें चर्या अनेकय विस्तार जावन आसा तसले चर्या विशयाचेर 2-3 घटना फाल्यां आमी पळोवया तसल त्या परमात्माल अद्भुत जावन आशिल्लें तसलें तें चर्या अद्भुत जावन आशिल्लें तसलें क्रिया अद्भुत जावन आशिल्लें तसलें खंयचे रितीन वर्णन करूं शक्य ना तसलें अवर्णनीय अनिर्वचनीय जावन आशिल्लें तसलें तागेलें तें स्वरूप ह्या स्वरूपान जेवचें तसलें तें परमानंद हें पुरे आमी जाल्यार आमगे लोकांक आमी जाल्यार सर्व आमकां हेज्जेन तूं जेवचें तसलें विशयाचेर जेवचें तसलें एक अनुभवाचेर जेवचें तसलें एक
परमात्मा इन्स्टिंक्ट म्हणतात खंयचे एक कारणाक आमकां कळनाश आमी केलो उपरे काम करताच ताजेन आमकां महत्फल जाता हें कशी कळका भितर राबून तसल त्या परमात्मा प्रेरणेन करतना आमी कळनाशी त्या विशयी केले रे आजीक आमी ताजे निमित्त आमी मानतलेच आजीक ताजे निमित्त आमी वयर पडलेच म्हणाल तसल भावना आमकां पुरे जिवनांत एक आशिल्लेच असल भावनेन असल त्या परमात्मा चरयेन त्या मात्र न्ही हंते सांगेल तसर विषय सर्व आमकां येद्रातू दोळ्या येद्राक दिसतना ते सर्व आमी अनुभवसी न्ही जाल्यार ते सर्व परमात्मा एक दिव्य लीला ते परमात्मा दिव्य जावन आशिल्ले तसले अनुभूती ही अनुसंधान आमगेले भितर येवका ताजेन मेळचे तसले एक आनंदू विंगड काल सांगिल्लें म्हणगेच खाली भोजनान कशी एक तृप्ती मेळटा तशी वरलेल पुरे मेळचे अशक्य जाल्यार मुख्य उद्देश कसो म्हणून सांगले रे भितर त्या पळयतनाची एक संतोष जेवच्योच परम हें तृप्ती कळ्ळे त्यांचे पुरुषार्थ ताज्या पशादीक जावन आशिल्ले तसले कसले जावका म्हणना त्या संदर्भार त्या परमात्माक अनुभवसून त्या अनुसंधान करतना त्या तसल परमात्मा तसल विचित्र वीर्य जावन आशिल्लो तसल तो परमात्मा तो नित्य निरंतर आमगेलो आसा तो नित्य निरंतर आमगेलो हें करता तशें त्या परमात्माल कोण एक कारुण्य म्हणून तसल ते एक विशय घेवन तागेले वयरी भक्ती आधिक्य तागेले वयर तसल ते विश्वास आधिक्य तागेले वयर रती हें नित्य निरंतर त्या परमात्मान अनेके आमकां वाडोवका प्रवर्धता भक्तीर अलम क्षणे क्षणे एक क्षणांत हे जाल्यार तागेले आशिल्ले तसल त्या भक्ती तागेले वयर आशिल्ले तसल ते विश्वास तागेले वयर आशिल्ले तसल त्या आस्तिक्य हे श्रद्धा हे नित्य वाडता वचून एक क्षणाक हे जाल्यार कंपाउंड इंटरेस्टचे तंतूची अनेके वाडून वचून त्या परमात्मा एक दिव्य जावन आशिल्ले तसल आमगेले योग्यते पूर्ण जावन आशिल्ले तसले एक अनुसंधान भरीत जावन सार्थक जावन आशिल्ले तसल जीवन भागवत वैष्णव म्हणून सांगिल्ल्याक योग्य जावन आशिल्ले तसल जीवन इत्यादी त्या परमात्मान अनुग्रह कोरका तशीच स्वामालय चरणारविंदाक विशेष जावन तांगेले अनुग्रहा पात्र जावका इतले काल पर्यंत तांणी आमकां योग्य रितीन मार्गदर्शन केल्या आनी मुखारसून जाल्यार भितर राबून जावका जाल्यार तसल प्रेरण सर्व दिवन आमकां जाल्यार आमगे जिवना सार्थकतेक त्या स्वाम्यान अनुग्रह कोरून तांगेले प्रिती पात्रत्व मेळटा तसलें सौभाग्य आमकां अनुग्रह कोरून उत्तरोत्तर आमकां अनुग्रह कोरका म्हूण प्रार्थना कोरून श्री कृष्णार्पणमस्तु।